असं आहे की ठाणे आणि कल्याणच्या दोन्ही उमेदवारांनी भेट घेतला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मी इथला एक अत्यंत जुना कार्यकर्ता आहे. त्यामुळे साहजिक आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांनी येऊन माझी भेट घेतली. त्याच्यात काय हे तर चालायचंच ना, शेवटी आघाडी आहे, आम्ही तिघं एकत्र आहोत. तेव्हा एकमेकांच्या भेटी घेणं हे चांगलंच आहे ना. आता त्यांची उमेदवारी कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी का ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी टाळलं असेल की माझ्या मुलाची उमेदवारी मी कशाला जाहीर करू. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं असेल. चिन्हाचं काय? चिन्हाचं धनुष्यबाण. मला माहीत नाही ते काय कमळावर लढतंय. नाही आता ही ती वेळ अजून आलेली नाही आहे. पण भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणी नाकारू शकत नाही. त्याचे परिणाम काय होतील ते आजच्या घडीला अजून तर आज काय आहे तारीख काय आहे 6. अजून 44 दिवस बाकी आहेत. 20 मेला निवडणूक आहे. 44 दिवस आधी कुठल्याही निवडणुकीचा भविष्य सांगणं हे भविष्यकाराला जमणार नाही. मला कुठे तुम्ही विचारताय. तर ठाणे लोकसभेसाठी अद्यापही महायुतीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झाला नाही. कसं बघतं एकूणच? राजन विचारेंना स्पर्धक आहे असं मला वाटत नाही. राजन विचारे तळागाळात पोचलेला माणूस आहे आणि तो म्हणजे त्यांचं नेटवर्क चांगलं आहे असं मी वैयक्तिकरित्या अनुभवतो आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे, त्यांच्या मीटिंग्जही झाल्या आहेत आणि त्यांनी ऑलरेडी प्रचारामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठलाही उमेदवार दिला तर त्याला ठाणे आता परत मिळवणं हे अवघडच जाईल. आणि त्याचबरोबर एक जी सहानुभूतीची लाट आहे ती राजन विचारेंबरोबर आहे हे मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो. जी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जी सहानुभूती आहे ती ठाण्यामध्ये संपूर्णपणे शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाईल असं मला दिसतं. इथे ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांना भेट झाली, चर्चा होती आणि लोकसभेला कशा प्रकारे फायदा होणार. आता कोणी आलं तर मला सांगणारच ना, काय काय माझ्याशी बोलणारच. त्याच्यात काय मोठं आहे. चर्चा आतमध्ये आमच्या चौघांची झाली ती मी काय जाहीर महाराष्ट्राला सांगू.